आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये एका मालिकेचा विषय हा चांगला चर्चेत राहिला। राष्ट्रवादीच्या जवळपास प्रत्येक मोठ्या नेत्यानं या मालिकेबद्दल मत व्यक्त केलं। ही मालिका आहे सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावरती आधारित। ही मालिका 14 जूनपासून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। मात्र सावित्रीबाई फुले मालिका बंद पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रात हे कधीच खपवून घेतलं जाणार नाही, या शब्दात शरद पवारांच्या नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष केलं। दरम्यान ही मालिका सुरू ठेवण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी 10 लाख तर रोहित पवारांनी 50 लाखांचं आर्थिक सहाय्य सुद्धा जाहीर केलं। सोबतच 14 जून नंतरच्या पुढच्याच आठवड्यात मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्धार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलाय। त्यामुळे त्यांचा हा निर्धार प्रत्यक्षात कसा उतरतो हे पाहावं लागणार आहे। दरम्यान सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबांचे विचार पुढे येऊ नयेत म्हणून या मालिकेचं फंडिंग रोखलं जात आहे असा आरोप रोहित पवारांनी केला। तर मालिका बंद पडू देणार नाही असा ठाम विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावरची मालिका बंद होणं हे कुठल्या महाराष्ट्र धर्माचं, कुठल्या भाग्याचं आणि कुठल्या वैचारिकतेचं लक्षण आहे। 14 तारखेला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात, मला आता माहित नाही कुठल्या वाहिनीवर, कुठल्या प्लॅटफॉर्मवर, कुठल्या माध्यमात हे मला माहित नाही, पण जर माझी विचारांशी बांधिलकी आहे तर 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो, कारण ही बांधिलकी आहे। पण डॉक्टर, तुम्ही बोललात की 15 जूनला तुमची मालिका संपते आणि तुम्ही YouTube नाही तर कशाही पद्धतीने तुमची मालिका आणि हे जे विचार आहे महामानवांचे ते पुढे घेऊन चालला आहात, तर माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं आज या ठिकाणी सेवा म्हणून, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून, कारण का कर्तृत्व इतकं मोठं आहे, किती दिलं तरी कमी आहे, तरी माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं 50 लाख रुपये आज या ठिकाणी तुमच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी सेवा म्हणून देत आहे। अमोल कोल्हेजींनी जो विषय काढला की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची मालिका बंद करण्यात आली। 2014 सालापासून जेव्हापासून मोदी सरकार आलं त्याच्यापासून विचारांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम मोदी सरकार हे सातत्याने करत आलेत। रोहित मोठा माणूस आहे, माझ्या गरीब खानदानातर्फे मी 10 लाखाची देणगी जाहीर करतो।